अमरावती जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना समस्यांचा मोठा विळखा पडलाय। प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आलाय। अवघ्या 4 ते 5 महिन्यांपूर्वीच या वसाहतीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून दुरुस्ती आणि देखभालीची कामं करण्यात आली होती। मात्र पहिल्याच पावसात हे संपूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप इथल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि गृहिणींनी केला आहे। अवघ्या 4-5 महिन्यांपूर्वीच या वसाहतीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती आणि देखभालीची कामं करण्यात आली। मात्र पहिल्या पावसातच हे संपूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी केलाय। सध्या वसाहतीतील रस्ते पूर्णतः उखडले आहेत। येथील पेव्हर ब्लॉक देखील बाहेर निघाले आहेत। इतकंच नव्हे तर निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसाचं पाणी क्वार्टर्समध्ये गळू लागलंय। कॉलनीमध्ये लहान पाईपलाईन असल्यामुळे पिण्याचं पाणी नीट येत नाही। अंधाराचं साम्राज्य असून पुरेसे स्ट्रीट लाईट नाही। याशिवाय अंतर्गत नाल्या तुंबल्यानं आरोग्याचा प्रश्नही गंभीर झालाय। वसाहतीची ही दुरावस्था दूर करून प्रशासनानं तत्काळ मूलभूत सुविधा पुरवाव्या अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। आणि पावसाळ्यामध्ये एवढा त्रास होतो की पाऊस येतो तेव्हा आमच्या घरामध्ये पाणी येतं, सर्वांच्याच घरामध्ये पाणी जातं। आणि आम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो की आम्ही आतापर्यंत 2-3दा ऑफिसला गेलेलो आहे। सरांची पण भेट घेतली, शिवसाहेबांची भेट घेतली, मॅडमची पण भेट घेतली, पण त्यांनी सांगितलं की आम्ही काम करू बा। पण आतापर्यंत ते त्यांनी काही हजेरी दिली नाही। इथे त्यांनी काही झाडं वगैरे कापायचे आहे। आता ते मागे झाडे पडले मोठे मोठे, इथे गाड्या वगैरे असतात आमच्या इथे ठेवलेल्या। सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे एकतर पाऊस खूप सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे खूप वारा वादळ असतो, झाडे पडतात, कचऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात साठवणूक होते। त्या कचऱ्यामुळे काय होत आहे, दररोज कुठे ना कुठे साप पडत आहे। साप निघाल्यामुळे कसं लहान मुलांना बाहेर काढणे खूप धोकादायक आहे। इन केस जर त्यांना कोणत्या प्रकारची इजा झाली, अंधारात कोणत्या लेकरांना एखादा साप चावून गेला किंवा विंचू चावून गेला, एखादी दुर्घटना झाली, याला जबाबदार कोण म्हणायचं? शासन म्हणायचं की आम्ही म्हणायचं? पावसाळ्यामुळे आमचे स्लॅब गळत आहे, स्लॅबची दुरुस्ती नाही आहे। वारंवार अर्ज देणे सुरू आहे, आमचे अधिकाऱ्यांना भेटणे सुरू आहे, तरी सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्याने याच्यावर काहीही दखल घेतलेली नाही आहे। आम्ही शिवसाहेबांकडे गेलो अर्ज घेऊन। शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलं की वंजारी मॅडमकडे जाऊन भेटा। आम्ही कार्यकारी अधिकारी यांना जाऊन भेटलेलो आहे, पण कोणीही अजूनपर्यंत पाहणी करायला आलेलं नाही आहे। पूर्ण हे झाडं पावसाच्या वेळेला पडून जातात आणि पावसाच्या वेळेला पडल्यानंतर जर एखादा झाडी म्हणजे कोणाच्या जीवाची हानी होऊ शकते, लहान लेकरं खेळतात। तुम्ही थोडासा आजूबाजूला कॅमेरा फिरवून पाहिला तर तुम्हाला झाडं कापलेले बाजूला ठेवलेली दिसतात। घराच्या मागे पूर्ण नाल्या ज्या आहेत, पूर्ण मागच्या नाल्या पूर्ण पडलेल्या आहे, मोठे मोठे साप निघतात। ब्लॉक्सचं काम 6 महिने कंप्लीट झालेले नाही आहे, अजूनही ते ब्लॉक्स पूर्ण उखरलेले आहे। हे रस्ते पाहून घ्या तुम्ही, किती बेकार झालेले आहे रस्ते। लाईट नाही आहे, लहान लेकर रात्रीला कसे खेळतील?